नमस्कार. रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बऱ्याच जणांना आवडणारा असा एक पॅनकेक बनवणार आहोत. चला सुरुवात करूया. बाउल मध्ये चाळून घेतलेला मैदा 1 कप, 1 टेबलस्पून साखर पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा, 1 चिमूट मीठ हे मिक्स करूया. आता दुसऱ्या बाउल मध्ये 1 कप दूध, 1 अंडे, अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स हे व्यवस्थित मिक्स करूया. माझा रेखाच रेसिपी हा चॅनल अद्याप तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तो तुम्हाला लगेचच पाहता येईल. दीड टेबलस्पून अनसॉल्टेड बटर, हे मिक्स करू. आता हे मिश्रण मैद्याच्या मिश्रणात ओतूया. हे हलक्या हाताने फेटायचं आहे. छान बॅटर तयार झाले आहे. मीडियम गॅसवर पॅन ठेवले आहे. थोडे ऑलिव्ह ऑइल, तुम्ही ऑलिव्ह ऑइल ऐवजी दुसरेही तेल वापरू शकता. एका पॅनकेक साठी अर्धा कप बॅटर घ्यायचं आहे. याला वरती बबल्स येत आहेत, म्हणजे आपला केक एका बाजूने छान भाजला आहे. हा पॅन पासून सोडवून घेऊया. या बाजूने भाजण्यासाठी सुमारे 2 मिनिटे लागतात. अलगद उलटवून घेऊ. छान ब्राऊन कलर आला आहे. आता गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे. या बाजूने भाजण्यासाठी साधारण 1 मिनिट लागतो. आपला पॅनकेक मस्त फुगला आहे. दुसऱ्या बाजूनेही छान ब्राऊन कलर आला आहे. काढून घेऊया. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजला आहे. आता परत अर्धा कप बॅटर, या बाजूने बबल्स येत आहेत. उलटवूया. ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशा प्रकारे एका डिश साठी 3 केक तयार करून घ्यायचे आहेत. आता हे काढून घेऊ. एकावर एक 3 पॅनकेक ठेवायचे आहेत. बटर स्लाइस, स्ट्रॉबेरीने गार्निशिंग करूया. हे मेपल सिरप आहे. मेपल सिरप ऐवजी तुम्ही मध किंवा आईस्क्रीम ही वापरू शकता. आता हे सर्व करण्यासाठी तयार आहे. छान फ्लफी झाला आहे. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.